नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. उपसंपादक उमाताई बोचरे यांची रिपोर्ट. आज दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी नांदुरात शेतकरी संघटनेचे भीक मागो आंदोलन करण्यात आला. नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नांदुरा शेतकरी संघटनेच्या वतीने आज नांदुरा तहसील कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन करण्यात आला. शेतकऱ्यांचा 2 लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी, खरीप 2024चा पीक विमा जमा करणे, खरीप 2025चा सरसकट पीक विमा, रेशनपासून वंचित कुटुंबांना अन्नधान्य किंवा अनुदान देणे तसेच खरीप हंगाम 2026 ते 27 साठी नांदुरा तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात नांदुरा तालुक्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. नमस्कार शेतकरी बंधू. नमस्कार. तुमचं नाव? विठ्ठल समाधान वानखडे, शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष, मोहनभाऊ उपाध्यक्ष, बाकी सर्व शेतकरी बांधव. हां, कोणत्या विषयावर बसले आज? दिनांक 3/8/2026 रोजी शेतकरी संघटना नांदुराच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब, माननीय कृषी अधिकारी साहेब व माननीय अन्न पुरवठा अधिकारी साहेब यांना आपण याकरिता निवेदन दिले की चालू वर्षामध्ये झालेली अतिवृष्टी, ढगफुटी यामुळे 2026-27 खरीप हंगाम सरसकट तालुका ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 1 लाखाची मदत तात्काळ जमा करा. राशन वंचित शेतकरी बांधवांचे राशन बंद झाले तेव्हापासूनचे आजपर्यंत सर्व अनुदान एकरकमी जमा करा. सरकारने जे पीक विम्याच्या अटी काढलेल्या आहेत त्या संपूर्ण मागे घेऊन सरसकट कोणत्याही वर्षीचे जुने कर्ज असो सरसकट 2 लाखापर्यंतच कर्जमाफी द्या, पण सर्वांना समाविष्ट करून घ्या. व खरीप 2024-25 मध्ये शेतकऱ्यांचे खूप अतोनात नुकसान झाले आहे. पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा पोर्टलवर दाखवत होता, त्यानंतर तो पोर्टलवर झिरो करण्यात आला. तरी आमची पीक विमा कंपनीला मागणी आहे की जो पोर्टलवर पीक विमा दाखवत होते तो संपूर्ण जमा करा व 2025चा पीक विमा शेतकऱ्यांना 1 रुपयाही मिळाला नाही तो पण संपूर्ण सरसकट जमा करा. याकरिता आपण 3 ऑगस्ट रोजी निवेदन दिले होते. आज 10 ते 12 दिवस उलटून गेले. आजपर्यंत शेतकरी बांधवांच्या बाजूने एकही न्याय लागलेला नाही. त्याकरिता आज शेतकरी संघटनेच्या वतीने इथं तहसील कार्यालयासमोर हे आम्ही भीक मागो आंदोलन करत आहे. तरी शासनाने याची तात्काळ दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे. शेतकरी संघटनेचा, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी माय बापाचा, राशनचं अनुदान जमा, सरसकट कर्जमाफी, 2024-25चा सरसकट 100% पीक विमा, चालू वर्षात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 1 लाख रुपये अनुदान जमा. असे कसे होत नाही. जय जवान, जय किसान.